येताना खरोखर रडत आली होती, पण जाताना हसत गेली. त्यावेळेस मी नाशिकहून आली, मला गुडघ्यानी म्हणजे चालता येत नव्हतं सुरुवातीला. पहिल्यांदा मी आली तर अक्षरशः भिंतीला धरून मला टॉयलेट पर्यंत जायला 1 तास लागायचा. अच्छा. पण इथं आल्यानंतर वेदना खूप झाल्यात, म्हणजे सुरू करताना त्रास खूप झाला, पण नंतर मला अगदी मी हसत गेले. अरे वा. आणि मला ना आता पण यायला मुलगा सारखा आग्रह करत होता, चल चल, पण मी त्या त्रासासाठी नाही म्हणत होती. पण मला आता खूप बरं वाटतंय. आता खूप बरं वाटतंय. हो, व्यवस्थित. किती दिवस माझ्याकडे पावसाळा होता तेव्हा, 6 महिन्यापूर्वी आले. 6 महिन्यापूर्वी आले. त्यावेळेला भरपूर त्रास, म्हणजे मी चालूच शकत नव्हती. असं धरून चालायची ते पण, म्हणजे इथून जायला मला 1 तास लागायचा. अच्छा. हो, गुडघ्यांचा त्रास होता ना? गुडघे दुखायचे. अच्छा. आणि इथे आल्यानंतर मग मी मोकळी चालू शकते. मोकळी चालू लागली बिना औषधाचं? हो हो, औषध नाही, काहीच नाही. औषध नाही, गोळी नाही, काहीच नाही, बिना औषधच. हो. अरे वा, खूप फरक पडला तुम्हाला? खूप, म्हणजे बराच चांगलाच फरक पडला. धरला, मला जायचंय तर तू चलच म्हणून मी आता परत आली. मी खरं ते वेदनांना घाबरत. इतरांचं बघते, इतर शांत करतात आणि मला का त्रास होतो असं मला वाटतं. पण मला बरं वाटतंय आता. बरं वाटतंय ना? त्रास सहन केला ना, ओके होऊन जातो. त्रास सहन करा, तेवढ्या वेळापुरतं ते वेदना सहन होत नाही म्हणून. बरोबर. बाकी व्यवस्थित आहे ना? हो. तुम्ही मला चालता यायला लागलं, मेन ते महत्वाचं. परस्वाधीन राहावं लागलं नाही. हा विचार करावा आणि इथं येऊन उपचार करावा. अच्छा. म्हणजे आता स्वतंत्र राहू शकता. पहिलं कसं चालायचे तुम्ही? बरोबर. अच्छा. आता चला बरं मोकळे. खूपच छान. काय अच्छा, रग पण लागत नाही अजिबात.